नमस्कार. मी समीर देशमुख. आज PM विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब वर्धेमध्ये येत आहेत. सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी साहेबांचं वर्धे जिल्ह्याचा नागरिक म्हणून स्वागत करतो. साहेब, आपण आज वर्धेमध्ये येत असल्यामुळे शासनातर्फे मोठा आणि भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि करोडो रुपये त्या निमित्ताने खर्च झालेले आम्हाला पाहायला मिळत आहे. खरं तर आश्चर्य वाटते की एकीकडे सर्वसामान्य जनता प्राथमिक सुविधेपासून वंचित आहेत आणि दुसरीकडे आपल्या एका कार्यक्रमासाठी करोडो रुपये खर्च होत आहे. खरं तर तसं न करता ह्या सर्वसामान्य जनतेसाठी काही जर आपण करू शकलं असतं तर खूप चांगलं झालं असतं अशी अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो. वर्धा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक वर्ग असा आहे की जो झोपडीमध्ये राहतो, कुठे अतिक्रमण करून राहतो, फॉरेस्टच्या जागेमध्ये अतिक्रमण असेल, नजूलच्या जागेमध्ये अतिक्रमण असेल, त्याला हक्काचं घर नाही. अशा लोकांची यादी तयार करून त्यांना जर आपण मदत केली असती, त्यांना पक्के घर बांधून दिले असते तर खूप मोठं काम त्या निमित्ताने झालं असतं. त्या व्यतिरिक्त शेतांमध्ये जायसाठी रस्ते नाही आहे, ज्याला आम्ही पांदण म्हणतो, ती पांदण त्या ठिकाणी नाही आहे. ती पांदण जर आपण बांधून दिली असती तर शेतकऱ्यांचं अतिशय चांगल्या सोयीचं झालं असतं. एकीकडे आपण आधुनिक शेती केली पाहिजे सांगता आणि दुसरीकडे साधा ट्रॅक्टरसुद्धा शेतापर्यंत पोहोचू शकत नाही ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अपेक्षा आहे की असा खर्च न करता आपण सर्वसामान्य लोकांना मदत होईल असा जर समजा उपक्रम राबवले असते तर खूप चांगलं झालं असतं. साहेब, गेल्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे. ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढत आहे त्या प्रमाणामध्ये पिकांचं भाव त्या ठिकाणी मिळत नाही आहे. खरं तर आज कापसाला 19,000 रुपयाचा भाव आपण द्यायला पाहिजे होता. सोयाबीनला आपण 9,000 रुपयाचा भाव त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता. पण 10 वर्षा अगोदर जे भाव होते तेच भाव आजसुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे. हे कुठेतरी चुकीचं होत आहे असं सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येतं आणि म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा आहे, विनंती आहे की आपण कापसाला, सोयाबीनला, तुरीला, इतर पिकांना चांगला भाव त्या ठिकाणी द्याल. साहेब, वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण दिसतंय. गेल्या 10 वर्षांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी व्हायचं तर ते वाढलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. खरं तर आज आपण वर्धेमध्ये येत आहात आणि इतका मोठा भव्य स्वरूपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे. सर्वसामान्य जनतेतर्फे एक अपेक्षा व्यक्त करतो की जे काही घोषणा याच्या अगोदर आपण वर्धा जिल्ह्याच्या निमित्ताने केलेल्या असतील, मग ते ड्रायपोर्टचं असेल किंवा अजून टेक्सटाईल पार्कचे असतील, त्या कामांना गती मिळेल, त्या ठिकाणी नवीन काहीतरी उपक्रम सुरू होतील आणि बेरोजगार युवकांना हाताला काम मिळेल. त्या व्यतिरिक्त जी बेरोजगारी वाढलेली दिसते त्यासाठी आपण नवीन काहीतरी उपक्रम, काहीतरी उद्योग ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू कराल, जेणेकरून सर्वसामान्य युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल, त्यांना 4 पैसे त्यांच्या हातात मिळतील, त्यांचंसुद्धा राहणीमान त्या निमित्ताने सुधरेल. हे काम जर आपण मार्गी लावलं तर नक्कीच वर्धा जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून मी नेहमीच आपला ऋणी राहील. आपण वर्धा जिल्ह्यामध्ये आलात त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आणि आपण वर्धा जिल्ह्यासाठी काहीतरी देऊन जाल ह्या अपेक्षेसह आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.